नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या विश्वासू चॅनल सत्याची शेतीमध्ये. मित्रांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून आपण एकच प्रश्न विचारत होतो, कापसाला चांगला भाव कधी मिळणार? आणि आता अचानक बाजारात तेजी आली आहे. पण प्रश्न असा आहे, ही तेजी अचानक का आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही टिकणार का? चला तर मग आज आपण या सगळ्या प्रश्नांचं सत्य जाणून घेणार आहोत. पण त्याआधी एक छोटी विनंती आहे. जर तुम्हाला शेतीबद्दल अशीच खरी आणि उपयोगी माहिती हवी असेल तर लगेच आपल्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज जे कापसाचे भाव वाढले आहेत त्यामागचं कारण फक्त आपल्या गावात किंवा देशात नाही, तर त्याची मुळं आहेत जागतिक बाजारात. आणि यामागे 3 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण आहे जागतिक युद्ध परिस्थिती. जगात सुरू असलेल्या संघर्षामुळे समुद्रमार्ग माल वाहतूक खूप महाग झाली आहे. जहाजांचे भाडे वाढलेत, विमा खर्च वाढलाय. म्हणून बांगलादेश, चीन, व्हिएतनाम सारखे देश आता दूरच्या देशाऐवजी भारतातून कापूस घेणं हे पसंत करत आहेत. म्हणजेच आपल्या कापसाची मागणी ही वाढली आहे. दुसरं कारण आहे डॉलरची वाढलेली किंमत. सध्या डॉलर खूप महाग झालाय. याचा थेट फायदा काय, तर परदेशी व्यापाऱ्यांना भारतीय कापूस हे स्वस्त पडतोय. म्हणजे कमी पैशात जास्त माल आणि त्यामुळे एक्सपोर्ट वाढतोय. तिसरं कारण आहे पेट्रोलचे वाढलेले दर. आता पेट्रोल महाग झालं की सिंथेटिक फायबर महाग होतं आणि मग उद्योग कशाकडे वळतात? आपल्या नैसर्गिक कापसाकडे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी संस्था म्हणजे CCIने सुद्धा आपले कापूस विक्रीचे दर हे वाढवले आहेत आणि ही वाढ थेट 1200 ते 1400 रुपयांची आहे. याचा अर्थ काय, तर बाजारात तेजी आहे आणि ती काही काळ टिकू शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न म्हणजे कापूस आता विकावा का थांबावा? चला याचंही सत्य आपण पाहूया. थांबवण्यात 3 मोठे धोके आहेत. पहिला आहे भाव कमी होण्याचा धोका. ही तेजी पूर्णपणे जागतिक परिस्थितीवर अवलंबून आहे. दुसरा आहे वजन कमी होण्याचा धोका. उन्हाळ्यात कापूस सुकतो आणि वजन घटतं. तिसरा आहे साठवणुकीचा धोका. आग, ओलावा, खराब होण्याचा धोका हा कायम असतो. तज्ज्ञांचं मत काय सांगतं, तर इथून पुढे भावात मोठी उडी येण्याची शक्यता ही कमी आहे. जास्तीत जास्त 400 ते 500 रुपयांची वाढ ही होऊ शकते. म्हणूनच बाजाराचा साधा नियम आहे, लक्षात ठेवा, भाव वाढत असताना विकणं हेच शहाणपणाचं असतं. मित्रांनो, शेवटी निर्णय तुमचाच आहे, कारण पीकही तुमचं, कष्टही तुमचेच. पण योग्य माहितीवर आधारित निर्णय घेतला तर नक्कीच फायदा होतो. धन्यवाद.